नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मी कशा पद्धतीने ट्रेड घेतला आणि त्या ट्रेड मागचं लॉजिक काय होतं. तर आज दिनांक आहे 2 जून 2026 आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता मी निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे 5 मिनिट टाईम फ्रेमवरती. त्याचबरोबर आपण पाहू शकता आजचं जे मार्केट होतं ते ओपन झालेलं होतं गॅप डाउन आणि गॅप डाउन ओपन झाल्यानंतर मार्केट गॅप फिलिंगसाठी देखील गेलं. गॅप फिलिंग झाली आणि जो कालचा जो लो होता त्या ठिकाणी मार्केटने रेझिस्टन्स घेतला आणि तिथून फॉलला सुरुवात झाली. फॉलला सुरुवात झाली, थोडी रिट्रेसमेंट झाली आणि परत फॉल झाला. त्यानंतर मार्केटनी एक थोडा वेळ एक रिट्रेसमेंट घेतली, एक होल्ड केलं. म्हणजे वरतीही मूव्हमेंट नाही दिली आणि खालीही मूव्हमेंट नाही दिली. एक 15 मिनिटं आणि त्या ठिकाणी मी ट्रेडची एंट्री घेतली. कारण इथे होल्ड केलं आणि परत मार्केट डाउन साइडला निघालं होतं. मी या ठिकाणी एंट्री घेतली, पण माझी एंट्री चुकली आणि मार्केटने माझ्या अपोझिट साइडला मूव्ह दिली. ठीक है, चलता है. कभी-कभी हमें लॉस भी लेना चाहिए. इट्स पार्ट ऑफ द ट्रेडिंग. तर या ठिकाणी मी लॉस बेअर केला. ठीक आहे. त्यानंतर मग परत अ, पहिला ट्रेड माझा लॉसमध्ये गेला आणि परत मी वेट केलं, की आपल्याला कुठली अपॉर्च्युनिटी भेटते का ती पाहावी. त्यानंतर आणखीन मी थोडा वेळ वेट केला आणि परत एकदा मला दुसरी अपॉर्च्युनिटी भेटली. तर ती अपॉर्च्युनिटी होती पुट साइडलाच. मार्केटने परत अप साइड मूव्ह दिला, परत डाउन साइडला मूव्ह दिला. तिथंच पहिल्यांदा जिथे रेझिस्टन्स घेतला होता मार्केटने, त्याच ठिकाणी थोडंसं खाली रेझिस्टन्स घेऊन परत मार्केटने फॉल द्यायला सुरुवात केली. थोडंसं होल्ड केलं मार्केटने आणि परत एक हॅमर कॅन्डल बनवली आणि एक बिअरिश कॅन्डल बनवली. तर या ठिकाणी मी ही बेअरिश कॅन्डल क्लोज झाली आणि इथं मी एंट्री घेतली. पण या ठिकाणीही आपली एंट्री चुकली आणि मार्केटने अगेन आपल्या अपोझिट साइडला मूव्ह दिला. आज आपल्याला दोन्ही ट्रेडमध्ये देखील लॉस झालेला आहे. फिर भी चलता है, समटाइम्स हमें लॉस एक्सेप्ट करना चाहिए. लॉस इज अ पार्ट ऑफ द ट्रेडिंग. लॉस एक्सेप्ट करेंगे तो ही हमें जेव्हा आपण लॉस एक्सेप्ट करू तेव्हाही आपल्याला आपल्या चुका समजतील आणि त्यातून आपण शिकून पुढे आपली ट्रेडिंग कंटिन्यू करू शकतो. थँक यू.